विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना नमस्कार. ज्ञानवंत इनिशिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रचना सहाय्यक हा जो पेपर होणार आहे त्यांच्या सामान्यज्ञानमध्ये पर्यटन हा एक टॉपिक आहे. या टॉपिकवर आधारित आपल्याला महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. आपण जर सामान्यज्ञानचा सिलेबस बघितला तर यामध्ये इतिहास, समाजसुधारक, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, रिन्युएबल एनर्जी, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, पर्यावरण, महत्त्वपूर्ण प्रश्न, पर्यटन, गणकचरा व्यवस्थापन आणि वारसा स्थळे हा सिलेबस आहे. त्यामधील पर्यटन या टॉपिकवर आपण आज महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. जर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांना पोस्ट काढायची असते ना तर त्यांना सामान्यज्ञान या टॉपिकमध्ये मार्क मिळवणं अगदी गरजेचं असतं. तर लक्षात घ्या, याच टॉपिकवर आधारित या सर्व टॉपिकवर आधारित आपण 4750 प्रश्न घेऊन आलो आहोत. याची जी प्राईज आहे ती आहे 249. यामध्ये तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड केला जाईल. तसेच ऑनलाईन टेस्ट देखील असतील. ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला टायमर असेल. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील यामध्ये कळणार आहेत. ज्याही विद्यार्थी मित्रांना हा कोर्स पाहिजे असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे. तसेच रचना सहाय्यक टेक्निकल क्वेश्चन बँक देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 8500 प्लस टॉपिक वाईज MCQ आहेत विथ एक्सप्लेनेशन. हा देखील कोर्स आपण घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिला प्रश्न आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर असेल सिंधुदुर्ग. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल त्यामध्ये आपण ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर शक्य असेल तर आपण खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गोंदिया जिल्हा. पुढील प्रश्न, रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर रायगड हा जो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यामध्येच येतो. पुढील प्रश्न, बाहुबली हे जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा. पुढील प्रश्न, पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या ज्या लेण्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, ठोसेघर धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर हा ठोसेघर धबधबा तारळी नदीवर आहे. त्यानंतर तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत. किल्ला आणि जिल्हा. पहिला किल्ला आहे सुवर्णदुर्ग, त्यानंतर तोरणा, हरिश्चंद्रगड आणि लिंगाणा. जिल्हे कोणते आहेत? रायगड, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि पुणे. आणि ऑप्शन कोणकोणते आहेत? तर ऑप्शन हे आहेत. तर बघूया, सुवर्णदुर्ग याचा जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी, तोरणा पुणे जिल्हा, हरिश्चंद्रगड रायगड आणि लिंगाणा अहिल्यानगर. तर याचा योग्य क्रम असेल 3, 4, 2, 1. पुढील प्रश्न, महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असलेले शिखर शिंगणापूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सातारा जिल्हा. पुढील प्रश्न, खरोस्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या ज्या लेण्या आहेत त्या लातूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर राजा केळकर वस्तू संग्रहालय हे पुणे जिल्ह्यात किंवा पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आवश्यक करा. तुमच्या एक लाईकने आम्हाला देखील मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच एक लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, डॅडेश हे विदर्भातील प्रमुख व महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे चिखलदरा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर हे आहे गुगामल मेळघाट हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न, दाजेपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर दाजेपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य हे अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणते अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे मेळघाट अभयारण्य. पुढील प्रश्न, नेवासा हे
धार्मिक ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी सांगितले आहे, त्यामुळे नेवासा हे ठिकाण प्रसिद्ध झालं. योग्य जोड्या लावायचे तुम्हाला. अभयारण्य आणि जिल्हा सागरेश्वर, कर्नाळा, पाल्यावल आणि नांदूर मधमेश्वर. जिल्हे आहेत रायगड, सांगली, नाशिक आणि जळगाव. तर याचे योग्य जोड्या लावायचे आहेत. तर सागरेश्वर असेल सांगली, त्यानंतर कर्नाळा असेल रायगड, पाल्यावल असेल जळगाव आणि नांदूर मधमेश्वर कुठे तर नाशिक. तर याचा योग्य क्रम असेल 2, 1, 4, 3 असा. पुढील प्रश्न, खालील विधानांवर विचार करायचा आहे. पहिले विधान आहे, निघोज येथील घोड नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. दुसरे विधान आहे, लेण्याद्री येथील लेण्यांचा समूह कुकडी नदीच्या काठी वसला आहे. तर सत्य विधान ओळखा. तर हे जे 2 विधाने आहेत त्यापैकी दुसरं जे विधान आहे, लेण्याद्री येथील लेण्यांचा समूह कुकडी नदीच्या काठी वसला, तर हे विधान बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? माथेरान पुणे जिल्ह्यात, चिखलदरा अमरावती जिल्हा, आंबोली सिंधुदुर्ग जिल्हा, महाबळेश्वर सातारा जिल्हा. तर यातील चुकीचं जे विधान आहे ते आहे अ, माथेरान हे पुणे जिल्ह्यात आहे. तर आपण खाली कमेंट करायचं आहे, तर माथेरान कोणत्या जिल्ह्यात येते? पुढील प्रश्न, श्री क्षेत्र भीमाशंकरशी संबंधित खालील विधाने बघा आणि खालील जे विधाने आहेत त्यापैकी कोणतं विधान सत्य नाही? पहिले विधान आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वत रांगेत वसले आहे. दुसरे विधान, भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय नाना फडणवीस यांना दिले जाते. तर लक्षात घ्या, ही जी दोन्ही विधाने आहेत ती सत्य नाहीत, म्हणजेच चुकीचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे सर्व टॉपिक आहेत या टॉपिकवर आधारित 4650 प्रश्न ऑनलाईन टेस्ट आपल्याला पाहिजे असेल 249 रुपीजमध्ये लगेचच परचेस करून टाका. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. थँक्यू.